मग तुझा मुरलीधर आला, मूर्ती आली, ग्रंथ आला. आता थांबायचं कशासाठी आणि कुणासाठी? आजपासून तूच माझी गुरु. हे लोक इथून गेले ना की आपण लगेच रियाजाला सुरुवात करूया. आज आत्ता या क्षणी. अजाण बालका, मी इथं राहण्यासाठी आलो नसलो तरी लगेच परत जाण्यासाठी आलो नाही. ही मूर्ती मी उमाला दिली, ती गुरुदक्षिणा म्हणून. उमा, आजपासून तू माझी गुरु आणि मी तुझा छोटासा शिष्य. ही श्यामल संध्या वेळा, या संधी प्रकाशात आपण मुलतानीनं शुभारंभ करू. उमा, तू सांग आणि मी गातो. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. कविराज, या शिवाय काही येतं का? राण बालके, आरंभी डोळ्यात न मावणारा विशाल वटवृक्ष आरंभी चिंतित मागे एवढाच असतो. आज तू मला हसतेस गालात गालात, पण येत्या विजयादशमीला बघ. म्हणजे कविराज, तुम्ही उमाजवळ गायन विद्या शिकणार? गायन विद्या नव्हे, गायन कला. हो तेच ते. तेच ते नव्हे. अजाण बालका, विद्या वेगळी, कला वेगळी. विद्या ही बाहेरून आपल्यात शिरते, तर कला ही आतून बाहेर पडते. विद्येसाठी केवळ मस्तक पुरे, पण कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही हवी. विद्या जगाचं कोड सोडवते, पण कला जगाचं कोड घडवते. विद्या अशी देता येते सुपारी सारखी, पण कला उचलावी लागते तकबिरी सारखी. आणि या संगीताच्या क्षेत्रात जर उपमा द्यायची झाली तर विद्या ही तालासारखी, ती शिकता येते, शिकवता येते, पण कला ही लई सारखी आहे. ती अंगात असावी लागते, जन्माला येताना तिथून आणावी लागते. आज दुपारवर खासाहेबांना मी हेच सांगत होतो, त्यांना कळत नव्हतं तरी.